नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे. शेतीच्या न्यायासाठी मधुकर बाटकर यांचे 3 दिवसापासून अमरण उपोषण. सविस्तर वृत्त. बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबाद येथील मधुकर तुकाराम बाटकर यांच्या 1960 पासून ताब्यात असलेली जमीन त्यांचे आजोबा, वडील व आता ते स्वतः शेती कसत आहे. 1960 सालापासून कसत असलेली व ताब्यातील शेत जमीन ही 2014च्या शासना निर्णयानुसार ती शेत जमीन कसेल त्याच्या नावे करण्याचा हा शासन निर्णय आहे. परंतु काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नावे करून घेतली. त्यामध्ये मंडळ अधिकारी, तलाठी यांचाही समावेश आहे. ही जमीन स्वतःच्या नावाने करून घेण्यासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या ओलांडल्या, परंतु धनाच्या लालसेपोटी ही जमीन त्यांनी दुसऱ्याच्या नावाने करून देण्यात आली आहे. ही जमीन मधुकर तुकाराम बाटकर यांच्या नावाने करून दिली नाही आणि अनेक तक्रारी वेळोवेळी केलेल्या असतानाही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आपण कसत असलेली ताब्यातील जमीन नावावर करून मिळण्यासाठी मधुकर तुकाराम बाटकर यांचे 3 दिवसापासून अमरण उपोषण बुलढाणा येथे सुरू आहे. परंतु अजूनही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे लक्ष. मधुकर तुकाराम बाटकर, राहणार मोमिनाबाद, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. इथं माझ्याजवळ 1960 पासून हे शेत माझ्या आजोबापासून माझ्या ताब्यात आहे आणि आजोबा मेल्यानंतर माझ्या बाबानंच केलं आहे. बाबा मेल्यानंतर आज मी सुद्धा ते शेत वाहून राहिलो आणि माझ्या ताब्यात आहे. हे शेत माझ्या नावानं करण्यात यावं. माझ्यावर अन्याय होऊन राहिला, या अन्यायाला काही ना काही आटोका भेटावं आणि मला न्याय भेटावं. कुठं आहे शेत तुमचं? मोमिनाबाद, तालुका संग्रामपूर. तालुका संग्रामपूर. बरं, कोणाच्या नावावर आहे सध्या ते? ते किसन भिकाजी साबळे त्यांचे वारस लावलेले आहेत, त्यांनी खोटे कामं करून.